पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ज्या महादेवाच्या नावावरून गावचे नाव ईश्वर पडले, त्याच ईश्वर वठारे येथील पुरातन व स्वयंभू शिवलिंग असलेल्या महादेव मंदिरानं आज नव्यानं तेज प्राप्त केलं। कित्येक शतकांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचा अद्यापपर्यंत जीर्णोद्धार न झाल्याची खंत संपूर्ण ग्रामस्थांच्या मनात होती। अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिराचा व भव्य 51 फूट उंच कळसाचा भावनेतून ग्रामस्थांनी एकजुटीनं पुढाकार घेतला। पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आलं। पंढरपूर तालुक्यातील बागायत स्वरूपाचे तसेच सूर्यनारायण मंदिरालगत असलेले ईश्वर वठार हे गाव धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं। याच गावातील स्वयंभू शिवलिंग असलेले महादेव मंदिर पुरातन काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान राहिलं आहे। मात्र काळाच्या ओघात मंदिराची अवस्था जीर्ण झाली होती। शासन किंवा बाह्य निधीची वाट न पाहता आपले देवस्थान आपली जबाबदारी या भावनेतून ग्रामस्थांनी एकजुटीनं पुढाकार घेतला। यावेळी सरपंच नारायण देशमुख, उपसरपंच अण्णासाहेब मेटकरी, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर, पांडुरंग कारखान्याचे संचालक किसन सरवदे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोडके, भारत पांढरे, पंकज देवकते, सदाशिव मेटकरी, ज्ञानेश्वर गुंडगे, बाळासाहेब खांडेकर, प्रल्हाद लवटे, आकाश बोरकर, नवनाथ सरवदे, गोरख सरवदे, अंकुश सरवदे, बंडू लवटे, सोनू बोरकर, रामभाऊ हळणवर, मोहन मिटकरी, हनुमंत लवटे, म्हाळप्पा खांडेकर, दगडू देशमुख, राम तरंगे, अनंता चौगुले, यशवंत बंडगर, अप्पासो बंडगर, महादेव धुपे, बंडू खांडेकर, हनुमंत खरात, अशोक तरंगे, लक्ष्मण खांडेकर, दादा देशमुख आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। वठार गावाचं नाव ज्या मंदिरामुळं ज्या दैवतामुळं पडलं, म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे गाव वसलं असेल आणि त्यावेळेस या गावामध्ये हे आमचं दैवत या ठिकाणी ईश्वर भगवान शंकर यांचं मंदिर आहे। स्वयंभू या ठिकाणी पिंड आहे आणि या मंदिराची अनेक वर्षापासून लोकांची इच्छा होती की हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे आणि या मंदिराच्या शिखराच्या वर कोणी बांधकाम करायचं नाही अशी एक आख्यायिका होती, जुनी परंपरा आहे। परंतु हे मंदिराची उंची कमी असल्यामुळं लोकांना नवीन आता सुधारणा झाल्यानंतर वेगवेगळ्या पहिली जुनी बांधकामं होती आणि आता स्लॅबची बांधकामं आली, उंची वाढायला लागली, डबल मजली व्हायला लागली आणि त्यामध्ये होत नव्हतं। म्हणून गावानं ठरवलं होतं की या मंदिराचं शिखर असावं, उंच शिखर असावं। आम्ही आमच्या सगळ्या मित्रमंडळी, सरपंच, उपसरपंच, सगळे ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या सभामंडपासाठी सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून 10 लाख रुपयाचा निधी सभामंडपसाठी मिळाला आणि आम्ही 51 फुटाचं शिखर या ठिकाणी बांधायचं ठरवलेलं आहे। म्हणजे गावात त्यानंतर
त्याच्यापेक्षा उंची कुणाची असू नये, कारण ईश्वर आणि शंकराची सर्वात महादेव म्हणून ओळखलं जातं आणि महादेवापेक्षा कोण उंच नसावं म्हणून आम्ही ही संकल्प सोडलेला आहे. आज आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी प्रचंड संख्येने या ठिकाणी आवाहन केल्यानंतर निधी जाहीर केलेला आहे. काही जणांनी रोख दिलेले आहेत आणि या गावातील प्रत्येक नागरिक हा आमच्या या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये सहभागी होणार. त्याच्या कृपेनं या गावात भरपूर म्हणजे जवळजवळ 40% लोक नोकरीला आहेत आणि प्रत्येकाला ह्या गावात अशी परिस्थिती आहे, किती जरी मोठा झाला, महादेवाचे एक वैशिष्ट्य आहे, किती जरी मोठा झाला तर त्या व्यक्तीला नीतिमत्ता सोडली तर त्याला परत खालच्या पायरीवर आणून त्या पायरी परत चढायला लावतो महादेव. अशी एक ह्या गावची आख्यायिका आहे. परत म्हणजे पांढरं आहे म्हणते ह्या ईश्वर वठारची पांढरं आहे असं म्हणून जुन्या लोकांची एक हे आहे, रूढ आहे बोलण्याचं ह्याच्यात येतं. आणि आता गावात आम्ही सरपंच आणि आमच्या संपूर्ण ह्या आमच्या मित्रमंडळानं, म्हणजे ही काय पार्टीचा कार्यक्रम नाही, अख्ख्या गावाचा कार्यक्रम ठरलेला आहे. ही गावाच्या वतीनं महादेवाचं मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प मांडलेला आहे. आणि बरेचशा लोकांनी आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून 10 लाख रुपये मिळालेले आहेत आणि लोकवर्गणीतून सरपंच सोनालीताई मेटकरी, विजय अण्णा मेटकरी, माऊली हळणवर सगळे लोकांनी गावातल्या समस्त संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं वर्गणी गोळा करत आहे. आणि आमच्या ईश्वरवठारमधील प्रत्येक जे नोकरदार आहे त्यांच्याकडून आम्ही कंपल्सरी एक म्हणून 5,000 वर्गणी काढणार आहे. आणि होम टू होम म्हणजे घर टू घर प्रत्येकाकडून जी काय यथाशक्ती देणगी देवाच्या मंदिरासाठी देतील ती आम्ही संपूर्ण गावाच्या दारोदार आमची काय लोक 2-4 नेमणार आहे. आणि डिजिटलचं त्याच्यावर त्यांचं नाव, मोबाईल नंबर टाकतो आहे, त्यांच्याशी संपर्क ते देणगीदार करतील. आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याचाही डिजिटल लावला जाईल. आणि ती लोक आमचे 2-4 जे ज्यांच्याकडं वर्गणी गोळा करणार आहे ते लोक प्रत्येक घर तो घर वाडे वस्तीवर कोण राहत असेल त्यांच्याकडून वर्गणीसाठी महादेवाचं मंदिराची शोभा वाढवण्याकरता, महादेवाची मंदिराची शोभा वाढल्यानंतर आपल्या गावाची शोभा वाढणार आहे, आपल्या गावाचं नाव लौकिक होणार आहे. या महादेवाच्या कृपेनं कोणालाही गावातल्या कुठल्याही व्यक्तीला कमी पडणार नाही. तर संपूर्ण गावाला मी एक आव्हान करतो की प्रत्येकाने आपले यथाशक्ती दान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी द्यावी अशी मी विनंती करतो. पहिलं मी महादेवाचा सेवक आहे, पुन्हा आता गावचा सेवक आहे मी आता. त्यामुळं मला झोप येत नव्हती, ही माझं मंदिर झालं पाहिजे, एक माझी जिद्द होती. त्यामुळं मी संकल्प केल्यामुळं बरं का माझं आत्मा मरणच त्या देवापाशी आहे. त्यामुळे मी या देवासाठी अहोरात्र झटणार मनुष्य देवा आणि ह्या गावाची सेवा करण्यासाठी माझा जन्म दिला आहे. ती जन्मास्वार्थी मी सेवा करून मिळवणार आहे. आणि ह्या गावाच्या वर्गणीसाठी कमी पडलं तर आम्ही अनेक देऊ वर्गणी, पण ही देऊळ ही होणारच आहे ही संकल्प करतो. असणारं सूर्यनारायणाचं मंदिर आहे. ही दोन्ही गावं एकत्रितच म्हणजे खूप वर्षापूर्वी एकत्रितच असणारी ग्रामपंचायत होती. त्या गावात नारायणदेव असल्यामुळं त्या गावाचं नाव नारायण चिंचोली पडलं आणि ह्या गावात ईश्वराचं मंदिर असल्यामुळं ह्या गावाला ईश्वर वाटार नाव पडलं. म्हणजे ईश्वर वाटार आणि नारायण चिंचोली ही 2 गावं वड्याच्या सीमेमुळं विभागली गेली. परंतु देवाचं वास्तव्य असणारे ही ठिकाणं आहेत. तरी सूर्यनारायणाला जशा पद्धतीनं दर्जा मिळाला आहे, निधी मिळत आहे, तशाच पद्धतीनं ईश्वर वाटारला सुद्धा क वर्गाचा जो दर्जा आहे हा ब वर्गाचा मिळण्यासाठी सध्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरेसाहेब असतील, इथले स्थानिक आमदार असतील, यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही सर्व मंडळी ब वर्ग ईश्वर वाटारच्या शंभू महादेवाच्या मंदिराला कशा पद्धतीने मिळवता येईल त्या दृष्टीनं निश्चित आम्ही प्रयत्न करू. ईश्वरवटाचे प्रथम नागरिक सरपंच नारायणराव देशमुख यांनी 51,000 रुपये या ठिकाणी देणगी दिलेले. त्यानंतर ओमराव वेंकटे सर यांनी देखील 51,000 या ठिकाणी देणगी दिले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खांडेकर 51,000 रुपये, मारुभाऊ हळणवर यांचं देखील या ठिकाणी 51,000 रुपये या ठिकाणी देणगी दिले. सर्व कुमार परिवारातर्फे 5,000 1 रुपया
हजार सर यांच्याकडून 11,000 रुपये देण्यात दिले. रोगाले रामचंद्र खांडेकर यांच्याकडून 5,001. नारायण नागनाथ देवपते 1,001. रोगाले अंकुश नवटे 5,001. अर्जुन गोडके ग्रामपंचायत सदस्य 5,001. दत्तू सर्वदे 5,001. विशाल सावंत 500 रुपये. रोगाले शांतबाई देळे 500 रुपये. हरिचंद्र देवपते यांच्याकडून 21,000 रुपये. रोगाले जयवंत तरंगे 5,001. किसन विठ्ठल सर्वदे सर यांच्याकडून 51,000 रुपये. लिंगदेव खडा यांच्याकडून 5,100 रुपये. दानापा अर्जुन मेटकरी यांच्या स्मरणार्थ सोनाली दानापा मेटकरी तहसीलदार वाई यांच्याकडून आणि संग्राम दानापा मेटकरी यांच्याकडून महादेव मंदिरासाठी 1,36,000 रुपये वर्गणी 111 रुपये त्यांच्याकडून वर्गणी जाहीर केलेली आहे. आणि मला मॅडमने आश्वासन दिले आहे सांगा जरी या कामात काय तसे या ठिकाणी काही नावाचे यांच्याकडून 5,000 रुपये वर्गणी जाहीर करण्यात आले. एक श्रद्धा आपल्या सगळ्या गावावरती आहे. बाळासाहेब खांडेकर म्हणले तसे आपल्या या महादेवाच्या पांढरीमध्ये इतर गावामध्ये राजभाव इतर गावामध्ये माणूस काठीवर नेला जातो पण आमच्या गावामध्ये जोडी जे पांढरा आहे त्या जोडीमध्ये नेतात सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी जोडीत नेलं जातंय. म्हणजे आमच्या गावची जुनी परंपरा पद्धत काय महादेव हे आमच्या ईश्वर वठार गावाचा नाव या ईश्वर नगरी या मंदिराच्या या देवाच्या नावावरून पडलेलं आहे. आणि हे मंदिर अनेक दिवसापासून अत्यंत दुरावस्थेत होतं. यामध्ये जाता येत नाही किंवा पूजा अर्चना करणाऱ्याला अडचण येते. एक चांगलं प्रशस्त मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे. आपण ठराव केल्याप्रमाणे या मंदिराच्या बाजूला आपली पहिली ज्या पद्धतीची हटवट होती दगडी त्या पद्धतीची हटवट होणार आहे. सर्व गावांना त्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या या सरपंच आणि बॉडीच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे. कारण ही आपल्या गावाची शान आहे आणि ही शान वाढावी. गावात आल्यानंतर आलेल्या पहिल्यांदा मंदिर दिसावं त्यासाठी आपण या ठिकाणी हटवट मारणार आहे. त्या हटवटीवरती आपलं एक मोठा वडाचं झाड असेल आणि शेजारला हे मंदिर असेल. असे आमची संकल्पना सगळ्यांची आहे की जुनं ज्या पद्धतीनं आपलं ठिकाण गावाचं होतं त्याच पद्धतीनं हे ठिकाण आपल्याला डेव्हलप करायचं आहे. जास्तीत जास्त प्रत्येक घरातून आता बाळासाहेब म्हणले तसे आपल्या गावात प्रचंड संख्येनं नोकरीला लोक आहेत. त्या नोकरीच्या मानानं त्याच्या उत्पन्नाच्या मानानं एक देवाला दान म्हणून आपण प्रत्येकानं दिलं पाहिजे. जे एखादा देत नसेल तर त्याला सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे असंही तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे. हे काम आपण रणजितसिंह मोहिते पाटलांनी या मंदिरासाठी सभा मंडपासाठी आपल्याला 10 लाख रुपये निधी दिला होता. त्याचं टेंडर 9 लाख रुपये टेंडर झालेलं आहे. आणि बाकीचं ते त्यांचं जे शासकीय GST वगैरे टॅक्स कट होऊन आपल्या हातामध्ये 6.5 ते 7 लाख रुपये येतील. ते या ठिकाणी खर्च करून आपण फक्त सभा मंडप बांधणार आहे आणि राहिलेल्या खर्चातून आपल्याला आपल्या गावाच्या लोकवर्गणीतून त्याचं शिखर उभा करायचं आहे. मग त्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीची मदत करा. ही आपल्या गावच्या लय मोठा विषय आहे. सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे. प्रत्येक घरातून या मंदिराला काहीतरी देणगी आली पाहिजे.
म्हणून प्रत्येकानं मदत करा आणि हे काम आपण शासनाचं काम आहे, पण आपण कुणालाही दिलेलं नाही, त्यामध्ये कोण कमिशन घेणार नाही, कारण घेतलं तर त्याला काय देव करणार आहे ते करणार, परंतु आम्ही सगळ्या बॉडीला सांगितलं हे सगळी बॉडी मिळून आणि गाव आपण सगळे मिळून हे काम करणार आहोत. त्यामुळं असं कुणी गैरसमज करून घेऊ नका की काम घेऊन आमचं झालं तुमचं झालं. ही सगळी जण मिळून त्या ठेकेदार आपण जमलाय तिकडला बाहेरला आहे परभणी जिल्ह्याचा, त्यांच्याकडं मटेरियल आपण आणून द्यायचं आपल्या पदाच्या पैशानं आणि त्यानंतर ते बिल काढायचं असं नियोजन झालंय. जर कोणी अधिकाऱ्यांकडे काही लोक तक्रार करतात काय फोन करतात तर आपण या देवाच्या विषयी कुणीही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुणीही तक्रार करू नये ही एक विनंती आहे. बाकीच्या कामात तुम्ही तक्रार केली ती काय ग्रामपंचायत आमचं तुमचं बघून घेते, पण हे काम आपल्या सर्वांच्या अस्मितेत आहे. यामध्ये कुणी तक्रार करण्याचा प्रयत्न करू नका, इकडं गेलं तिकडं गेलं असं काही करू नका. यामधला एक पै सुद्धा इकडं तिकडं जाणार नाही, या वर्गणीतलाही एक पै सुद्धा कोणाची भावना तशी होणार नाही, कारण हे आपण श्रद्धा असणारा आपल्याला एक जागरूक देवस्थान आहे. त्यामुळं अशी कुणीही मनामध्ये शंका आणू नका. आपल्या गावाची शान वाढवण्यासाठी आम्ही सगळी जण तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आम्ही झटतोय. हे मंदिर पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मंदिर तुम्हाला दिसेल अशी भावना व्यक्त करतो. बाळासाहेबांनी मी अजून गावाला आवाहन करावं. आपण घर टू घर म्हणजे एका घरापासून सुरुवात केल्यानंतर शेवटच्या घरापर्यंत शेजारी वर्गणी मागणार आहे आणि प्रत्येकाने आपलं यथाशक्ती दान जे काय असं की त्या वर्गणी पुस्तकात आपले जमा करावं द्यावं वर्गणी आणि सर्व्हिसला जे गावात आपल्या कोण आहे त्यांना कंपल्सरी 5,000 रुपये वर्गणी कंपल्सरी, त्याच्यावर ₹1,00,000 10,00,000 देण्याची इच्छा असेल तरी हरकत नाही. आदरणीय सर ही त्यांच्या सोयी इच्छेचा हे तुमचा श्रद्धा देवावर आहे आणि आपलं संपूर्ण गावाची श्रद्धा ह्या देवावर आहे. तिथं पार्टीचं कुठलाही संबंध नाही, फक्त पुढं होऊन करायला लागलेलो आहे आणि ही पार पाडायला आपल्या गावाने सहकार्य करायला कुणाचा एक जणाचा नाही महादेवाचा भंडारा आहे आणि आपण काय करतोय महादेवाचं मंदिराचं जी शिखर बांधकाम ज्या पद्धतीने करायचं आहे त्याचा डिजिटल लावणार आहे. त्या डिजिटल नुसार या 2 दिवसात डिजिटल लावूया. डिजिटलवर ह्या गावाला सगळ्याला ही कळलं की बाबा महादेव मंदिराचा अशा रीतीने बांधकाम होणार आहे आणि ज्यांनी वर्गणी आता आपल्या गावात सप्त्याची वर्गणी असते तसं प्रत्येकाचं नंबर प्रमाणे ज्यांनी वर्गणी दिली जमा केली जमा करणाराचं डिजिटलवर नाव टाकलं जाईल सप्त्यासारखं म्हणजे मंदिरात सुद्धा टेक्चर इथं लावतात. मंदिराचे टेक्चर लावून आणि प्रत्येक वर्गणीदाराचं वर्गणी जमा केल्यानंतर नाव त्या डिजिटलवर येईल बोर्डावर नाव आणि प्रत्येकाने करावं अशी आख्या गावाने वर्गणी आपली काय यथाशक्ती द्यावं अशी महादेव चरणी मी प्रार्थना करतो. सरकारी नोकरदार जास्त आहे थोडी वर्गणी वाढवा. बजेट आपल्याला ऐका घे शिकार करायला ऐका तर घे शिकार करायला नारायणची चुली एसटी येते का ती गाडी सुद्धा आपल्याकडे येऊन दर्शन घेऊन जावं. आपल्या गावात 4 लोक येऊन दर्शन घेऊन गेली. आपल्या गावात एखादा किराणा दुकानदार उदबत्ती नारळ ही विक्री होईल. 2 माणसं जातील काहीतरी होईल पण गाव माहीत होईल. महादेवामुळं अक्कलकोटला रोज जाणारी गाडी ती जाता जाता नारायणापासून माझे म्हणणं आपले कुठल्या देवाच्या आपल्या गावात भरती आणि पुढच्या म्हणणं काय शिवरात्रा पाळली किंवा चैत्रात 1-2 दिवस जत्रा पाळली त्यांच्याबरोबर आम्ही कावळीच्या घाण्याचं मानकऱ्या घाण्यात आहे त्यांचं बरोबर आहे. त्याचं त्या टायमाला कावळ हे सगळंच भाव ते आपण बघा आता मंदिर आहे का नाही सुरुवात केली मंदिर बाहेर गावाला कसं आहे कुस्त्या यात्रा जत्रा सगळं भरवलं जातं. हे आमच्या गावाला तुम्हाला राजेभाऊ आबासाहेब तुम्हाला सांगेल आमच्या गावात यात्रा मर्यादा फक्त
100 पोकाट पडतो दुसरं काही नाही. आणि ह्या गावातली की जावा सगळी देव देव करते बाहेरची मोकळं जास्त आहे पावण्याला वळायचे काय. पण गावातलं मोकळं कमी आपण काय विषय नाही. पण त्या जत्र त्या देवावर आपल्याला हे करायचे देवच आहे. आपली श्रद्धा आहे त्या देवावर. आपण त्याच पद्धतीनं आपला शेवट सुद्धा जोडीत होतोय. दर शिवरात्रीला आपण हे करू आणि पुढच्या शिवरात्रीपर्यंत बांधकाम पूर्ण करू आणि सभागृह करून पुढं अजून काय शोभा वाढवायची सगळ्या गावाच्या वर्गणीवर जे काय स्ट्रक्चर आपण हे करू. क दर्जा आहे याला. आता याला आपण हे शिखर हे केल्यानंतर ब दर्जा होईल म्हणजे चांगले पैसे पण मिळतील. चांगले पैसे आणि गावाला त्या विकासाला कसा सूर्यनारायण मंदिराला नारायण चिंचोली विकास यात्रा वगैरे चालू केले तर दर्जा वाढत जातो. वाढत जातो यात्रा चालू केल्यानंतर. आणि जे बाहेरचं गावात आरवसोट रस्ता आहे, शुद्ध रस्ता आहे, ते पंगत रस्ता आहे, ही रस्ता सुद्धा ह्या गावाला मिळणारा जोडणारा रस्ता आहे. ती रस्ता सुद्धा तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर मंजूर होत असतात. नारायण चिंचोलीला म्हणून रस्ता सगळं मंजूर होते तीर्थक्षेत्रामुळे. रांजणीला म्हणून मंजूर होते. आपल्या गावात बाकीच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा अशी पद्धत नाही की अपासून ज्ञपर्यंत कुठलाही व्यक्ती गेला ह्या गावात तर सगळा जोडीत जातो राजे. मग प्रत्येकाचं ही दैवत. आता आमचं धनगर समाजाचं गाव आहे. कोणाला धुळोबा आहे, कोणाला बिरोबा आहे, कोणाला वेगवेगळं देव आहे. त्याची पद्धत नाही. आख्या गावाचा ही देव आहे. त्यामुळे प्रत्येकानं पार्टी राजकारण कुठलंही काहीतरी फुलगी टाकायचं, काहीतरी करायचं, विषय वाढवून हे करायचं आणि कुणी ऐकून घेऊ नका. आपल्या आपल्या अंतकरणाला स्वच्छ भावनेनं त्या देवासाठी आपल्या यथाशक्ती देता येईल तेवढी देवा अशी मिळेल. महादेवाच्या प्रार्थना करतो.